शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने अवघ्या काही दिवसात 1,10,00,000 रुपये किमतीचे 2 हायवा डंपर चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत 4 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईमुळे शिरपूर पोलिसांची दक्षता व तपास कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्री शिरपूर शहरातून प्रदीप लक्ष्मण चौधरी व अमन अश्विन कटारिया यांच्या मालकीचे टाटा सिग्ना मॉडेलचे 2 हायवा डंपर चोरीला गेले होते। याबाबत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक तयार करण्यात आले। पथकाने महाराष्ट्रातून मध्य प्रदेश व राजस्थान पर्यंतच्या मार्गावरील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी, टोल नाक्यांची पडताळणी, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढला। या तपासातून हरियाणा व राजस्थानमधील इरफान उस्मान मेव, नियामत दिनू मेव, कालू गुफूर खा मेव आणि महावीर प्रसाद शर्मा या 4 आरोपींना राजस्थानमधून अटक करण्यात आली। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीस गेलेले दोन्ही हायवा डंपर तसेच चोरीसाठी वापरलेली मारुती सुझुकी बलेनो कार पोलिसांनी जप्त केली। जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे 1,10,00,000 रुपये इतकी आहे। आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर, उपविभाग शिरपूर सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र आखडमल, गोविंद कोळी, विनोद आखडमल, आरिफ तडवी, प्रशांत पवार, भटू साळुंखे, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, मनोज महाजन, सोमा ठाकरे, सचिन वाघ यांच्या आणि डीबी पथकातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी अत्यंत वेगाने व समन्वयाने तपास करत आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केले। शेकडो किलोमीटर अंतरावर जाऊन तांत्रिक तपास व माहितीदारांच्या मदतीने चोरीस गेलेले दोन्ही डंपर परत मिळवणे ही अत्यंत उल्लेखनीय कामगिरी असून शिरपूर पोलिसांच्या दक्षता, तत्परता आणि तपास कौशल्याचे नागरिकांकडून जोरदार कौतुक होत आहे।